रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण देशभरात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात रोटरी परिवाराच्या सहकार्याने पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये इचलकरंजी शहरातील 0 ते 5 या वयोगटातील जवळपास 27,719 इतक्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे। याकरिता संपूर्ण शहरासाठी एकूण 114 पथके तयार करण्यात आली असून 342 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शहरामध्ये एसटी स्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, मरुगबाई मंदिर इत्यादी 9 ठिकाणी ट्रान्झिंग टीम ठेवण्यात येणार असून याकरिता 18 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या सर्व पथकांच्या माध्यमातून शहरातील 0 ते 5 या वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून सदर मोहीम यशस्वी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे। यासोबतच काही कारणास्तव ज्या बालकांचे लसीकरण रविवारी होणार नाही त्यासाठी सोमवार दिनांक 4 मार्च नंतर पुढील 5 दिवस आपण संपूर्ण शहरामध्ये घर भेटीचे आयोजन करून उर्वरित बालकांना सुद्धा पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे। याकरता 96 पथके तयार करण्यात आलेली असून 192 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत आपला देश पोलिओमुक्त आहे, परंतु यापुढे आपला देश पोलिओमुक्त राहावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे। तरी इचलकरंजी शहरातील 0 ते 5 या वयोगटातील बालकांच्या पालकांनी उद्या रविवार दिनांक 3 मार्च रोजी आपल्या घरानजीक असलेल्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रामध्ये जाऊन आपल्या बालकांचे लसीकरण करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्याकडून करण्यात येत आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।